तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तकं आपलं आयुष्य कसं बदलू शकतात? प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नवं जग, एक नवं ज्ञान, एक नवा विचार. याच जगाची, याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज. आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर. वेदना तुमची सर्वात मोठी ताकद कशी बनते? सॉफ्ट ट्रान्झिशन फ्रॉम पार्ट 1. कधी तुम्ही विचार केला आहे का की काही लोक आयुष्यात खूप काही अनुभवलं असतं, खूप तुटलेले असतात, खूप दुखावलेले असतात, तरीही तेच लोक सर्वात मजबूत, सर्वात संवेदनशील आणि सर्वात जागरूक बनतात? कारण वेदना जर नीट समजून घेतली तर तीच तुमची ताकद बनते. पेन म्हणजे काय? वेदना म्हणजे फक्त दुखणं नाही. वेदना म्हणजे माहिती. वेदना म्हणजे संकेत. वेदना म्हणजे मनाचं SOS. जेव्हा तुम्हाला वेदना होते, भावनिक, मानसिक किंवा आतली, तेव्हा तुमचं मन असं सांगत असतं, ही जागा अजूनही न भरलेली आहे. इथे अजून प्रेमाची, लक्षाची आणि स्वीकाराची गरज आहे. वेदना तुमचा शत्रू नाही. वेदना तुमचा शिक्षक आहे. वेदना का अडथळा बनते? आपण वेदनेला समजत नाही. आपण वेदनेपासून पळतो. जेव्हा तुम्ही वेदनेपासून पळता, ती शक्ती होते, ती आवाज वाढवते, ती तुमचं मन नियंत्रित करू लागते, ती तुमच्या निर्णयांवर राज्य करते. लहान जखमही वर्षानुवर्ष ठेवली तर ती पर्वत बनते. आणि मग तुम्हाला वाटतं, मी पुढे जाऊ शकत नाही, मी अपात्र आहे, मी यातून बाहेर पडू शकत नाही. पण खरं असं आहे, तुम्ही अडवता वेदना नाही, तुम्ही अडवता त्या वेदनेचं सत्य. पेन पॉवर रूपांतर कसं होतं? वेदना शक्तीत कधी बदलते? ती 3 टप्प्यात. 1. रेकग्निशन, ओळखणे. पहिला टप्पा म्हणजे वेदनेपासून पळणं थांबवणं. स्वतःला शांतपणे विचारणं, मला नेमकं काय दुखतंय? मी का थांबतोय? मी कोणत्या जखमा लपवतोय? वेदनेला नाव दिलं की तिची शक्ती अर्धी कमी होते. 2. सिटिंग विथ पेन, वेदनेसोबत बसणं. हे कठीण आहे, पण परिवर्तन इथूनच सुरू होतं. जेव्हा तुम्ही त्या भावनेसोबत बसता, डोळे मिटता आणि म्हणता, हो, हे दुखतंय, पण मी तयार आहे हे ऐकायला. अचानक त्या भावनेचं तापमान कमी होतं, तिचं नियंत्रण सुटतं, ती शांत होत जाते. कारण जेव्हा तुम्ही वेदनेला ऐकता, ती किंचाळत नाही, ती बोलायला लागते. 3. इंटिग्रेशन, ऊर्जा म्हणून वापरणं. वेदना एक ऊर्जा आहे. ती दडवली तर तुम्हाला तोडते, ती वापरली तर तुम्हाला घडवते. तुम्ही जे गमावलं ते तुम्हाला काय शिकवायला आलं होतं? तुम्ही जे अनुभवलं ते तुम्हाला कशासाठी तयार करत होतं? हा प्रश्न केला क्षणात वेदना प्रकाश बनते. द ब्रेक वॉल कॉन्सेप्ट, पुस्तकातील शक्तिशाली अर्थ. आपल्या आत एक अदृश्य भिंत असते. द ब्रेक वॉल ही भिंत मर्यादा नाही. ही भिंत एक इशारा आहे की इथे अजून हीलिंग बाकी आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या आयुष्यात मोठं काही करायला जाता, ही भिंत तुमचं रक्षण करते जुन्या वेदनांपासून. पण पुढे जायचं असेल तर ही भिंत शत्रू नाही, ती तुमची भविष्यातली शक्ती आहे. ती सांगते, जे दुखलं होतं ते आता बरा कर, मग पुढे जा. वेदना, शक्ती. काही उदाहरणं. ज्यांना कधी प्रेम मिळालं नाही, तेच लोक पुढे सगळ्यांना प्रेम देणारे बनतात. ज्यांना कधी दुर्लक्षित केलं गेलं, तेच लोक पुढच्या आयुष्यात इतरांचं दुःख ओळखतात. ज्यांनी तुटणं अनुभवलं, तेच लोक स्वतःला अधिक मजबूत घडवतात. वेदना आपल्याला तोडत नाही, वेदना आपल्याला तयार करते. तुम्ही तुमच्या वेदनेतून जन्मलेली शक्ती कोणती? हा प्रश्न स्वतःला विचारायला सुरुवात करा. मी दुखावलोय, पण यातून मी काय बनलो? तुमची वेदना वाईट नाही, ती तुमच्या नवीन रूपाची सुरुवात आहे. वेदनापासून पळू नका. ती जगण्यासाठी आलेली नाही, ती तुम्हाला उजेडाकडे ओढायला आली आहे. वेदना एक दार आहे. त्याच्या पलीकडे तुमची उंची आहे, तुमची क्षमता आहे, तुमची शक्ती आहे, तुमच्यातला नवा जन्म आहे. पुढच्या भागात आपण जाणून घेऊ तुमचा पर्वत म्हणजे तुमची भीती. फिअर ॲज अ गाईड. भीती का वाटते?
भीती आपल्याला रोखते की वाचवते? आणि भीतीचं रूपांतर कसं होतं? हा भाग तुमचं पर्स्पेक्टिव्ह बदलणार आहे.